आपल्या घरी बी आपली नवीन पत्र आहेत त्याचे बी आनंद आहे की त्यासनी बहीण नाही त्यास ना करता लिखावं पत्र होणं असं छान वाटे. आता होणं संबंध फक्त ते पैसाच राहणार नातावर काहीच राहणार नाही कधी. खरंच आहे पण जे पहिलं नातं होतं आता ते कोणीच असं धरीसण ठेवत नाही. सगळ्याजणी असं तेवढा पुरतं तेवढं झाडतंच फक्त बस की पहिले लोक मावस बहीण आते बहीण म्हणजे सगळंच असं माणसं आहेत की नाही म्हणे बहीण येतील राखी बांधणे पडी 4 घरे सुद्धा जात आजूबाजूना घरे नाही येतील भाऊ नाही आपले जाणं पळतील घर. आता शेकात असं तसं काहीच नाही राहिलं ना. आता फक्त तू ना आणि म्हणा बस बाकी काहीच नाही राहिलं. मी तरी हा अनुभवलेली बाकी मला माहीत नाही व्हिडिओ आवडणार होईल. काल रक्षाबंधन शे म्हणतं मन अंगिता म्हणतो तुला काय काही वाटलं का म्हणतो तुम्ही भाऊसे म्हणतं वाटला म्हणा म्हणतं हां पत्र बित्र काही लिखशी म्हणतं वरीच मग एकच आता पत्र लिखायला भेटस म्हणतं. अनुभव भाऊ बहीण नातानं असं माणूस सगळ्या म्हणजे लिखाण टाईम आपल्याकडे सगळ्या भावना अशा आपण सगळ्या मन माहितीस काय काय लिखो काय काय नाही असं वाटस. पण सुरुवात कोटिंग करू हाही समजत नाही. असं करता करता आपण 3-4 पाणी फाटी जायत सुरुवात कशी होई माहिती वाजी तर कसं वाटे असं वाटे की नाही प्रत्येकले. आणि ते बी राहिलं नाही माहिती जाई तुमले मग मला अंडर म्हणे मम्मी झेपटोणी राखायचं घरात म्हणे त्या दिवशी म्हणे पत्राची गरज नाही कशाची गरज नाही म्हणे. तिथून डायरेक्ट ऑर्डर प्लेस करायची आणि ॲड्रेस टाकायचा म्हणे. म्हणजे गे ना आपलं जुनं बरोबर शेकाने म्हणजे माणूस त्या निमित्तातून आपला हातवरी 10 मिनटं बशी सण आणि थोडा वर्ष मागे जाई सण अशा मनमातल्या भावना अशा आपण पत्रामालिकेत म्हणजे लिखूत काणी सांगा बरं. तर ह्या वर्षापासून ते पण नाही राहिलं. नाही तर मग मी दरवर्षाली ना मी पत्र लिखू असं येडं वाकडं जसं ते पत्र आहे ते लेटर आहे आपण बसूत ते वाचूत आणि हसत पण काय लिखेले काय नाही असं. आणि जर ते आपलं पत्र आपल्या भाऊले जावे तो बी बशी वाचे वई बहिणी काय मजकूर लिखेले असं ते बी तुटे घे आता बरोबर आहे का नाही. आता साधा आणि सोपं आहे फक्त पैसाच ना व्यवहार होईना नाताना व्यवहार सरी घे आपला फक्त बस असंच होईना की नाही. पत्रामा नातं राहे प्रेम राहे आदर राहे एकमेकांबद्दल रिस्पेक्ट राहे